जय महाराष्ट्र मित्रांनो. परभणीचे विठ्ठल कांगणे सर यांचा अकाउंट सोशल अकाउंट बंद करण्यात आला. कारण कारण असं आहे की नाशिकचे आशिक यांच्याबद्दल ते बोलले होते आणि महाराष्ट्र शासनाला एवढी मिरची का लागली की डायरेक्ट व्हिडिओ, ठीक आहे व्हिडिओ तरी डिलीट केला असतं तर चाललं असतं, डायरेक्ट अकाउंट बंद. म्हणजे या महाराष्ट्रात रेपिस्ट विषय बोलला म्हणून तुम्ही अकाउंट बंद करताय. भोदू बाबा तेव्हा हरामखोर रासलीला करण आणि तुम्ही बोलणाऱ्यावर कारवाई करता. वरून आपले मुख्यमंत्री साहेब म्हणाले ज्यांनी कमेंट व्हायरल केले त्याच्यावर तर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहे, ज्यांनी कमेंट केले त्यांना बी आम्ही बघणार आहे. म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ही सरकार करत आहे. हरामखोरांनो, खऱ्याच्याबद्दल बोललं त्याचं अकाउंट बंद करणं, तुमच्या पप्पाच्या खाटकाबद्दल बोललं, इंटरनॅशनल खाटेक मांस विकतो त्याचा आर्टिकल एकानं वाचून दाखवलं म्हणून तुम्ही त्याच्यावर केस करताय आणि 50 करोड रुपये त्याच्यावर नुकसान भरपाई ठोकताय, खटला ठोकताय 50 करोड रुपयाचा, त्याचे मोबाईल जप्त करतायत. म्हणजे काय चाललं या देशात? पहिले तुम्ही विरोधक संपवले, माझ्या पक्षात ये नाही तर त्याच्यावर ईडी लावतो. त्याच्यानंतर आता लोकांना खरी परिस्थिती कळाली, ते सत्यासोबत उभे राहायचा प्रयत्न करायले. 1000 लोक मागं 2-3च लोक यायचे सोशल मीडियावर की सत्तेची बाजू मांडतायत. आता हळूहळू तुम्ही सोशल मीडिया तुम्हाला खतरा होऊ लागला. देशासाठी खतरा नाही आहे, तुमच्यासाठी खतरा आहे. कारण की तो तुमच्याविषयी बोलत आहे. ते भोदू बाबा यांच्यासोबत किती मंत्र्यांचे हात आहे त्याची खरं तर कसून चौकशी व्हायला पाहिजे. अरे साधा अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना त्याला न्याय भेटत नाही, रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये जातात त्याची केस दाखल करत नाही, तो कर्नाटकमध्ये जाऊन 0 FIR करतोय. नंतर तुम्ही संसदेत जाऊन म्हणताय की 0 FIR करताच येत नाही, मग तुम्हाला कोर्टात जाऊन केस करायची असती. अरे मग एवढा असतं तर ते SP ला तुम्ही एक फोन करून सांगायचं असतं. गृहमंत्री आहे ना तुम्ही, एक फोन केला असता तर तुम्ही केस दाखल केली असती महाराष्ट्रात. इथून आपल्याला कळतं की काहीतरी घोळ आहे. अजितदादांचा एक हातपात झाला आणि जे सत्य बोलायले त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा, त्यांचे अकाउंट बंद करा. हे कधीही चालणार नाही. आणि कांगणे सर एक सामाजिक कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, गरीब घराण्यातला आलेला माणूस आहे. तो सत्तेसाठी लढतोय, सत्तेसाठी बोलतोय. जे विरोधक असन त्यांनी चुकीचं केलं असन तर त्याच्या विरोधात बोलतोय, आणि सत्तेत असन त्याने चुकीचं केलं असन तर त्याच्याही विरोधात बोलणारा माणूस आहे, कोणत्या पक्षाचा नाही. आणि विशेष म्हणजे दलित समाजांच्या लेकरांसोबत त्याची जास्ती तळमळ दिसते. त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्हाला खपत नाही. आणि ते भोदूबाबा त्याची कास्ट कोणती आहे? तो जर खान असला असता ना तर त्याचा तुम्ही एवढं राजकारण केलं असता त्याची हद नाही. तो खान नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर बोलले तर कारवाई करणार, त्याचे व्हिडिओ पसरले तर कारवाई करणार, कमेंट केलं म्हणून तुम्ही त्याची कारवाई करतो, धमक्या देत आहेत. लाज वाटायला पाहिजे यार. लोकशाहीचा गळा घोटतायत तुम्ही. सुधारायला जर असो, पब्लिक बिघडली ना बेट्यांनो, जागा भेटणार नाही तुम्हाला. संविधानिक पद्धतीने चालायचं असन, दम असन तर संविधानिक पद्धतीने चालून दाखवा. असं कायद्याचा दुरुपयोग करू नका. सत्ता आहे म्हणून माज दाखवू नका सत्तेची. सत्ता जास्ती दिवस टिकत नसते. आज ना उद्या सत्ता पलटी होणारच, हे लक्षात ठेवा. पण कोणी असो ना, हराम करू, ते काँग्रेस असो का BJP असो का राष्ट्रवादी असो का शिवसेना असो, कोणता जरी पक्ष असला तर आपल्यातलेच काही असे हरामखोर लोक आहेत की 4 पैसे घेऊन आपला मत विकतायत. त्यामुळं ही नौबत आपल्यावर आलेली आहे. आपल्या जनतेतलेच काही लोक असे आहेत की पैशामुळं, जातीमुळं माणूस बघत नाही, ते क्रिमिनल आहे का, त्याच्यावर किती केसेस दाखल आहे, पहिले काय करत होता, रेती माफिया होता का, वाळू माफिया होता का, गांजा विकत होता का, दारू विकत होता, हे काहीच बघत नाही त्याचा रेकॉर्ड.
ते धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं आपल्या आहे, आपल्या वाड्यातलं आहे म्हणून आपण मतदान करतो आणि आज ते आपल्याला भोगावं लागत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुधरा रहो. लय कळकळ वाटते या जनतेसाठी. आणि हरामखोर शिक्षणासाठी दूर करतात. यांना माहिती आहे जनता शिकली ना तर आपले वांदे होतात, म्हणून यांना अनेक शाळा बंद पाडली. एवढं प्रोत्साहन दिलं त्यांनी, जिल्हा परिषद का कोणी बघ ना. साधे तर साधा लोक म्हणाले नाही इंग्लिश स्कूलमध्ये टाकू. काहून? आपण लक्ष दिलं नाही ना. जिल्हा परिषदमध्ये जाऊन चक्रा मारून शिक्षक काय करायले काय नाही हे बघितलं असतं तर ही नौबत आली नसती. त्यांना बजेट द्यावं लागलं असतं. आज खंडर होत चालले जिल्हा परिषद. ग्रामीण भागात कोणाचे लक्ष नाही आज, म्हणून हे हाल होत आहे. याच्यापुढे असे भरपूर संकट येणार आहे. आर्थिक संकट म्हणा, माणसानं बनवले माणसामुळे येणारे संकट. आणि तुम्हाला एक ना एक दिवस ग्रामीण भागामध्ये जाऊन राहावं लागेल. शहरं उद्ध्वस्त होतात, हे लक्षात ठेवा बेटांनो.